श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की 25 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना हा संपूर्ण भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि हा महिना जो आहे तर तो 22 ऑगस्टला समाप्त होणार आहे. त्यामुळे हा महिना संपण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या नक्की करायच्या आहेत. जे या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वी तलावरती येत असतात. भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी ते येत असतात आणि ह्या महिन्यामध्ये जे काय आपण प्रभावी उपाय करतो, सेवा करतो, त्याचे फळ हे भगवान शिवशंकर आपल्याला नक्कीच देत असतात. आणि त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. श्रावण महिना संपण्या अगोदर आपल्याला ही एक गोष्ट जी आहे तर ती आवर्जून करायची आहे. नंदीच्या कानामध्ये आपल्याला हे 2 शब्द जे आहेत तर ते बोलायचे आहेत. हे 2 शब्द श्रावण महिना संपण्यापूर्वी जर आपण नंदीच्या कानामध्ये बोललो तर आपली इच्छा जी आहे तर ती 1 दिवसात पूर्ण होईल. आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. रात्रीतून नशीब चमकून उठेल इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय आपल्याला श्रावण महिना संपण्यापूर्वीच करायचा आहे. आता हे कोणते 2 शब्द आहेत, आपल्याला काय काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्या परिवारावरती भगवान शिवशंकरांची अखंड कृपा राहील. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय श्रावण महिना संपण्या अगोदर आपल्याला करायचा आहे. आता श्रावण महिना 22 ऑगस्टला समाप्त होत आहे. या दिवशी पिठोरी अमावस्या आहे. या दिवशी या दिवसा अगोदरच म्हणजे आपण श्रावण महिन्यामध्ये आजपासून श्रावण महिन्यापर्यंत जेव्हा बी आपल्याला वेळ असेल कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे. श्रावण महिना संपूर्ण भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. कारण शिवतत्व हे कोणत्याही दिवशी म्हणजेच या श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे या दिवशी तुम्ही श्रावण महिना संपण्या अगोदर ही जी एक गोष्ट आहे तर ती करायला अजिबात विसरायची नाही. आणि जर सोमवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करणं शक्य असेल तर नक्की सोमवारच्या दिवशी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण सोमवार हा देखील भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि श्रावण महिना संपूर्ण हा देखील भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. या दिवशी शिवतत्व खूप जास्त अधिक पटीने जागृत अवस्थेमध्ये असतात. तर पहा, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये नंदी हे त्यांचे वाहन असतेच. ते नेमके त्यांच्या दरवाजाच्या बाहेर असते. शिवमंदिरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वात अगोदर दर्शन हे नंदीचे असते. नंदी हे आपल्या शिवशंकरांना सांगत असतात की हे भक्त जे आहेत तर ते तुमच्या दर्शनासाठी आलेले आहे. नंदीचं स्थान हे भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये विशेष मानले जाते. भगवान शिवशंकरांचा आवडता भक्त म्हणून नंदी ओळखला जातो. कारण नंदी हा कायम त्यांच्या सेवेमध्ये तत्पर असतो. भगवान शिवशंकरांच्या मंदिराचा द्वारपाल म्हणून तो त्यांची सेवा करत असतो. आणि जर आपण या शिवशंकरांच्या मंदिरात जाताना नंदीच्या कानामध्ये आपली जी इच्छा आहे तर ती व्यक्त केली तर ती इच्छा डायरेक्ट भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचत असते. परंतु आपण ही जी इच्छा व्यक्त करत असतो त्या अगोदर आपल्याला काही शब्द बोलायचे आहेत आणि त्यानंतरच आपली जी इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. आणि हे 2 शब्द बोलून आपण जर आपली इच्छा भगवान नंदींच्या कानामध्ये सांगितली तरच ती इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं. कारण नंदी हा भगवान शिवशंकरांचं वाहनच नाही तर तो भगवान शिवशंकरांचे भक्त जे आहेत त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करणारी एक मानली जाते. भगवान शिवशंकरांचं आपल्या लाडक्या भक्तावर म्हणजे नंदीवर अपार प्रेम आहे आणि नंदीने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सर्व भगवान शिवशंकर ऐकत असतात आणि म्हणूनच भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये नंदीला विशेष स्थान दिलं जातं. नंदीला भगवान शिवशंकरांनी वरदान दिले आहे की जो कोणी भक्त त्यांच्या कानामध्ये जी काही इच्छा सांगेल ती इच्छा भगवान शिवशंकर पूर्ण करतील असं त्यांना वरदान हे भगवान शिवशंकरांनीच दिलं आहे.
आणि म्हणूनच पौराणिक कथेनुसार नंदीच्या कानामध्ये भक्त आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांच्या कानामध्ये इच्छा ह्या व्यक्त करत असतात. तर पहा, बऱ्याच वेळा काय होतं की आपण बऱ्याचशा गोष्टी करतो, म्हणजे आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण आपल्या इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाही. अशा वेळेस पहा, जर तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल, तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल, किंवा घर घेण्याबद्दल असेल, कार घेण्याबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, कोणतीही तुमची इच्छा असू द्या, तुमच्यावर एखादं कर्ज असेल ते फिटण्यासाठी असेल, तुमची कोणतीही इच्छा असू द्या, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे ना तो नक्की करायचा आहे. बऱ्याच वेळा आपण कष्ट मेहनत करतो, परंतु आपली इच्छा पूर्ण होत नाही. बऱ्याच वेळा आपण कष्ट करतो, मेहनत करतो, पण आपली इच्छा ही पूर्ण होत नाही. आपल्याला योग्य तो मोबदला त्याबद्दल आपल्याला मिळत नाही. ज्या कष्टाचा, मेहनतीचा मोबदला मिळत नाही, यासाठी आपल्याला नशिबाची साथ मिळणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्याला असे काही तिथी असतात, असे काही महिने असतात की या महिन्यांमध्ये, अशा तिथींमध्ये काही प्रभावी उपाय हे करायचे असतात, जेणेकरून आपली ज्या काही इच्छा मनोकामना आहे त्याला नशिबाची साथ मिळून जाईल. आता बघा, तुम्हाला जो उपाय सांगणार आहे मी, तो उपाय करण्यासाठी तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता. सोमवारच्या दिवशी केला तर अतिउत्तम. तर काय करायचं आहे, तुम्हाला त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी व्हाईट कपडे नक्की परिधान करा. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे. धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे. सर्व वातावरण हे सकारात्मक करायचं आहे आणि त्यानंतरच दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 लोटा पाणी, म्हणजे 1 लोटा जल हे तुम्हाला स्वच्छ पाणी पिण्याचं भरून घ्यायचं आहे आणि थोडंसं कच्चं गाईचं दूध जे आहे तर ते त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सोबत घ्यायचे आहेत बेलाची पानं, त्याचबरोबर चंदन, भस्म. शिवाच्या पूजेसाठी तुम्हाला जे काही साहित्य लागतं ते संपूर्ण तुम्हाला घ्यायचं आहे. आता 1 शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही तयार करून घेऊ शकता, 2 अगरबत्त्या, त्याचबरोबर आपल्याला पांढरी फुलं घ्यायची आहेत. ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जायचं आहे. आता तुम्ही ज्यावेळेस मंदिरात जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला चप्पल घालून जायची नाही आहे. चप्पल ही चामड्यापासून बनलेली असते जनावरांच्या, त्यामुळे ती तुम्हाला घालायची नाही आहे. अनवणी पायाने, म्हणजेच तुम्हाला बिना चप्पलचं मंदिरामध्ये जायचं आहे. आता तुम्हाला शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती ते जे काही जल तुम्ही घेऊन गेलेला आहात ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. बेलाची पानं ती वाहायची आहे, चंदन, धूप, अगरबत्ती हे सर्व तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं पाणी हे नंदीवरती सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे. नंदीच्या 2 पायांवरती तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे. त्या नंदीची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये डोकं टेकून तुम्हाला जी काही तुमची इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे. आता तुमची इच्छा कोणतीही असू द्या, ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला मंदिराच्या बाहेर यायचं आहे. आता पहा, आपल्याला नंदीच्या डाव्या कानामध्ये इच्छा व्यक्त करायची आहे. आता तुमची जी बी इच्छा तुम्ही भगवान शिवशंकरांना सांगितली आहे तीच इच्छा तुम्हाला नंदीच्या कानामध्ये सुद्धा व्यक्त करायची आहे, पण तुम्हाला डाव्या कानामध्ये करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम इच्छा व्यक्त करण्यापूर्वी जे काही नंदी आहेत त्यांच्या डाव्या कानामध्ये ओम हा शब्द बोलायचा आहे आणि जी काही तुमची इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. ओम हा शब्द अतिशय महत्त्वाचा असतो आणि पहा, जेव्हा ओम शब्द तुम्ही बोलता तेव्हा ती इच्छा सर्वात प्रथम भगवान शिवशंकरांकडे पोहोचते असं म्हटलं जातं आणि ती इच्छा भगवान शिवशंकर पूर्ण करतात. म्हणून ओम म्हणायचं आहे आणि त्यानंतरच तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे आणि इच्छा व्यक्त करताना इतरांना तुमची इच्छा ऐकू जाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही इच्छा व्यक्त करणार आहात तेव्हा दोन्ही हात तुम्हाला तुमच्या ओठांपाशी न्यायचे आहेत, म्हणजेच तुमची इच्छा ही कुणाला ऐकू जाणार नाही, तुमचे ओठ हललेले कुणाला तुमची इच्छा समजणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि इच्छा स्पष्ट बोलायची आहे, परंतु कुणाला ऐकू गेली नाही पाहिजे. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही इच्छा व्यक्त करणार आहात तेव्हा इच्छा व्यक्त करताना कुणाचं नुकसान होईल, कुणाचं वाईट व्हावा ही इच्छा तुम्हाला व्यक्त करायची नाही. चांगली इच्छा व्यक्त करायची आहे, आपल्या घरादाराबद्दल इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि पहा, ज्यावेळेस तुमची इच्छा व्यक्त करून होईल त्यावेळेस तुम्हाला नंदी महाराज, माझी इच्छा नक्कीच भगवान शिवशंकरांना सांगा आणि ती माझी इच्छा नक्की पूर्ण करा, असं मग नंदीला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे.
एका वेळी एकच इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण बऱ्याच इच्छा व्यक्त करतो, परंतु असं न करता एका वेळी एकच इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आता बरेच जण असं म्हणतील की ओम म्हणूनच आपण आपली इच्छा व्यक्त का करावी, तर भगवान श्री शंकरांचा मंत्र जो आहे तर तो ओम पासूनच सुरुवात होतो आणि ओम हा विश्वाचा मूलभूत आणि पवित्र ध्वनी मानला जातो. हा शब्द ब्रह्माचं प्रतिनिधित्व करतो आणि हा जो ओम आहे तो आपण म्हणून जर आपली इच्छा व्यक्त केली, ओम या शब्दाने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ओम उच्चारण केल्याने शारीरिक मानसिक तणाव कमी होतो आणि आपले मन हे एकाग्र होते. ओम हा शब्द पवित्रतेचा प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला ओम शब्द उच्चारण करूनच आपली इच्छा व्यक्त करायची आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.